नमस्कार मंडळी. मी आज सकाळी उठले आहे आणि आज मी आता देवाचे पाय पडते आणि तुळशीला पाणी घालून देते. देवाच्या पाया पडल्यानंतर मी तुळशीला पाणी घालून घेणार आहे. मी सकाळी उठल्यानंतर रोज तुळशीला पाणी घालून घेते आणि दिवसाची सुरुवात करते. आता मी माझ्या मुलाला शाळेत मोदक सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे मी मोदकासाठी पीठ मळून घेणार आहे. एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घेणार आहे. एक वाटी एवढ्या प्रमाणात मी मैदा घेतलेला आहे. याच्यामध्ये मी थोडस मीठ पण टाकणार आहे. मिठामुळे छान असे मोदक लागतात. मुलाला शाळेत 40 मोदक करून सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे मी एवढ्या प्रमाणात पीठ घेतलेलं आहे. एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात? मी बनवलेले व्हिडिओ आवडतात का हे कमेंट मध्ये सांगत जा. तुम्ही मला चांगला रिस्पॉन्स देता म्हणून मला पण व्हिडिओ करण्यासाठी उत्साह येऊ लागलेला आहे. अशा पद्धतीने मी मोदक बनवण्यासाठी गोळा बनवून घेतला पिठाचा. पिठाचा गोळा मळून झालेला आहे. एवढ्या प्रमाणात मी पिठाचा गोळा मळलेला आहे. आणि मोदकामध्ये घालण्यासाठी मी खोबरं किसून घेते.
खोबरं तेवढंच होतं काय? बस होईल ना ते. एवढ्या प्रमाणात मी खोबरं किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता साखर आणि विलायची पावडर टाकून देणार आहे. मोदक गोड छान लागतात, त्याच्यामुळे मी 2 चमचे साखर टाकलेली आहे एवढ्या खोबऱ्याच्या किसामध्ये. मी मोदक बनवण्यासाठी असे गोळे बनवून घेतले, त्याच्यानंतर लाटी बनवली आणि आता हे मोदक तयार करणार आहे. त्याच्यासाठी याच्यामध्ये खोबऱ्याचा किस आणि साखर भरलेले टाकलेले होते मी त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने मेऱ्या घातल्यासारखं करून घ्यायचं. असा माझा छान असा मोदक तयार झालेला आहे. आज सॅटरडे असल्यामुळे माझ्या मुलाला शाळेत मोदक बनवून आणायला सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यासाठी मोदक बनवत आहोत सकाळी. असे माझे 2 मोदक बनवून झालेले आहेत. असे मला 2चे 40 मोदक बनवायचे आहेत. असे माझे एवढे मोदक बनवून तयार झालेले आहेत. मी आता ते मोदक तळणार आहे. तेल पण तापलेलं आहे. तेलामध्ये मोदक तळण्यासाठी मी टाकत आहे. असे मोदक तळण्यासाठी मी तेलामध्ये टाकलेले आहेत. मोदक एकदा हलवायचे, खाली वर करायचे, लगेच तळून निघतात. एकदम छान आणि कुरकुरीत असे माझे मोदक बनवून तयार झालेले आहेत. एकदम छान असे कुरकुरीत मोदक माझे तळून तयार झालेले आहेत. मी आता ते काढून घेते आणि दुसरे मोदक करण्यासाठी तेलामध्ये सोडते. असे माझे आता मोदक पूर्णपणे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे माझे मोदक कसे वाटत आहे हे कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.